झालं म्हणते. छान पेपर सोडवशी ना पिल्लू. एक चाबी ॲक्टिवाच्या ह्याच्यात होता. एक चाबी राहील ना पॉकेटातली. हा पॉकेटातली चाबी घ्यायची. आम्हाला काय म्हणते आपल्याला रोज रोज म्हणतो नेहमी लॉक तोडा लागते. अरे जोरात लागलं का? तिचा अभ्यास विसरला म्हणजे शंचोबा. कसे करता तुम्ही? बाय पिल्लू, बेस्ट ऑफ लक. हॅलो गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर आत्ताच आली मी जस्ट बोरगाववरून. रात्री मुक्काम केला कारण यांना यायला खूप वेळ झाला होता आणि एवढ्या रात्री बाबा जाऊ नको करत होते. तर त्यामुळे मग त्यांचं पण मन नाही नाराज झालं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही थांबून गेलो आणि सकाळीच निघून आलो. आता उन्हाळाच आहे त्यामुळे तेवढं काही वाटत नाही, थंडी वगैरे काही राहतच नाही. हिवाळ्याचं कठीण असते थोडं. शान्वीची शाळा राहते 8 वाजता, तर सकाळीच निघालो. कामं झाले माझे सर्वे आणि झाडझूड करत होती. बघितलं पूर्ण माती सुकलेली आहे झाडांची आणि खूप बघा. आणि माती सुकली की हे मुंग्यानं अशा हे करायला लागतात आणि दरं करून ठेवतात. म्हणून आता मग ते मी पूर्ण झाडांना पाणी टाकून घेते. एकही दिवस गावाला केलं की असा ताल असतो उन्हाळ्याचा, म्हणून ना उन्हाळ्यात जास्त दिवसासाठी जायला पुरवत नाही. आणि यांना बघा, याला आत्ता बार येऊन राहिला छान मस्त. प्रत्येकाला कळी आहे, प्रत्येक फांदीला. आणि आज फुलसुद्धा लागलेलं आहे छान मस्त. आणि गुलाबालासुद्धा तिथे कळ्या लागत आहे. तर आता मी पूर्ण झाडांना मस्त पाणी देऊन देते. आणि पाठीमागे जे मोगऱ्याचं झाड आहे त्याची तर अवस्था म्हणजे फुलं एकदम असे झाड असं सोकून गेलेलं आहे ते, कारण माती पूर्ण त्याची वाळलेली आहे. काहीच पाण्याचा ओलावासुद्धा नाही. म्हणून आता मी पूर्ण झाडांना पाणी देऊन देते. आता याची कटिंग वगैरे काही करायची आवश्यकता म्हणजे आवश्यकता तर आहे, मला झाडांची कटिंग करावी लागते. बघू शकता तुम्ही पूर्ण झाडे झाल्या. पण आता उन्हाळा लागला त्यामुळे मी काही सध्या झाडांची कटिंग करणार नाही. जसा पावसाळा लागत आला तसं मग मी झाडांची कटिंग करेल. आता जसं आहे तसंच राहू देते यांना. ते कळ्या येत आहे छान मस्त. झालं पूर्ण झाडांना पाणी टाकून. बघा कसं सोकत आहे पटपट, कारण काहीसुद्धा ओलावा नव्हता झाडांना. तर आता इथे पाणी टाकलं आणि इथे सुद्धा बाहेर थोडंसं पाणी शिंपून घेतलं. आता पाठीमागच्या झाडांना पाणी टाकून घेते. आणि इथे गहू ठेवलेले आहे. आता गव्हाचं जे आहे ते उद्या बघता येईल, उद्या किंवा परवा, कारण पूर्ण समोरचं झाडून टाकावं लागेल, तेव्हा कुठं गहू वाळू टाकावं लागेल. चला, अशी पूर्ण माती सोकलेली आहे त्यामुळे इथे कळी उमललीसुद्धा नाही आणि असं वाटत आहे की पूर्ण आता हे म्हणजे काहीच असं ताजेपणा नाही आहे, चिमून गेलेलं आहे पूर्ण. तर आता हे ठेवते मी बाजूला. आणि इथे सुद्धा कळ्यांचा झुपका आहे, वर पुन्हा येत आहे. तर झालेली आहे आंघोळ करून तयार. आणि शान्वीसुद्धा आलेली आहे शाळेतून. माझी पूजा पण झाली. आता फक्त स्वयंपाक व्हायचा आहे, तर स्वयंपाक करते, जेवण करते आणि बाकीचे मग कामं करते. अदर जे आहे माझे ब्लाऊजचे वगैरे सर्व जे दुपारचे काम आहे ते करून घेते. आणि शान्वीच्या आज शाळेत काहीतरी मजा घडली म्हणते. काय घडलं शानू? टी-शर्ट घालून गेली. कुठे? हो, इकडे इकडे वर्धेला होती ना तू, तेव्हा नाही का हे टी शर्ट पहनली होती. तू तर माझ्यासोबतच होती. नाही ना का? अरे आपण नाही का तिथं राहिलो. हा अच्छा, त्या दिवशी मी वर्धेला होती तेव्हा. अच्छा, तू इथे होती. पप्पानी तुला पाठवलं तयारी करून शाळेत तेव्हा. टीचर म्हणे नवीन ड्रेस घालून ये म्हणते. हो, तर तुझा बर्थडे आहे म्हणते. आणि आज काय घडलं तुझ्या शाळेत? काय तुला लिहायला लावलं तर तू काहीतरी म्हटलं ना टीचरला? काय?
हे बघ टीचरनी म्हणलं तर झालेला आहे माझा स्वयंपाक रेडी आणि जेवायला सुद्धा बसलेलो आहोत आम्ही. हे सुद्धा आलेले आहे जेवण करायसाठी आणि शान्वी पण जेवणार ना तू? हां, आलूची भाजी आणि पोळी जेवणार. तर स्वयंपाकात दाखवते मी काय काय केलं. तर आज केलं मी आलूची भाजी, वरण, भात, पोळी. तर छान रश्श्याची भाजी केली आहे आलूची, कारण गावावरून आलो, भाजीचं काहीच नव्हतं. तर आलूची भाजी केली आणि आता आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि बशानो आणि भेटते तुम्हाला नंतर. छान मस्त पिक्चर लागलेला आहे. हा पिक्चर मी किती वेळा पाहिला तरी बोर नाही होत. तर जेवण करतो आणि मूवी पण बघतो. तर चला, जेवण वगैरे झालं आमचं. आता मी भांडे वगैरे सर्व घासून घेतलं. किचन क्लीन झालेली आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. आणि आता इथे कपडेसुद्धा लावलेले आहे आणि शान्वी अभ्यास करत आहे इथे. उद्या तिची हिंदीची ओरल आहे आणि ते इंग्लिशचा अभ्यास करतात. हिंदीची रिव्हिजन कर ना. हो, केस नाही विचारले तू का बरं? वाळायचे आहे. तर हे आजूबाजूचे खूप झाडं वाढले होते, खूप जास्त, एवढं दाट झालेलं होतं. आणि इथे म्हणजे ससेसुद्धा होते, ससे होते छान मस्त. आणि पक्षी वगैरे किती छान आवाज येत होता. पण आता ही झाडं कापले, तर आता ही झाडं उचलायसाठी इथे गाडी आली होती. तर पूर्ण कचरा, जेवढाही कचरा आहे तेवढाही उचलून टाकणार. तर इथे मी आता ते झालं आणि मग इथे शान्वीचा अभ्यास घ्यायसाठी आली, कारण तिची होती ओरल. तिला म्हटलं ती रायटिंगचं करून घेते स्वतः, पण ओरली अभ्यास घ्यायचा असला तर मलाच घेऊन बसावं लागते. तर तिला मी अभ्यासाचं विचारत होती, पण ती मस्ती करण्याच्या मूडमध्ये होती. तर म्हणून मग मी तिला थोडंसं रागवलं. पिल्लू म्हणलं अभ्यास करावाच लागतो. तर थोडा वेळ अभ्यास घेतला, त्यानंतर मग मी तिला झोपून दिलं आणि इकडे मग मी आली मशीनवर काम करायसाठी. तर मला एक ब्लाऊज द्यायचं होतं. तर ते एक फ्रिलचं जे आहे, फ्रिलच्या स्लीव्ज, बेल स्लीव्ज ज्या असतात ना 2 लेअरवाल्या, त्या मला फ्रिलच्या स्लीव शिवायच्या होत्या. तर इथे मी पटापट माझं काम कंप्लीट केलं. कंप्लीट म्हणजे इनकम्प्लीटच आहे, कारण मला ब्लाऊजसाठी थोड्याशा ॲक्सेसरीज लागत होत्या, तर त्या इथे भेटत नाही. मी काल एवढे पूर्ण दुकानं शोधले, पण मला बिलकुल एकही दुकानात जे मला पाहिजे होतं ते भेटलं नाही. तर मग मी त्याच्यात घरच्या घरीच थोडंसं काहीतरी जुगाड करून मी ते केलेलं आहे. तर तुमच्यासोबत मी ते शेअर करणारच शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि इथे मग ब्लाऊज वगैरे शिवून झाल्यानंतर मी शान्वी झोपलेली होती, ब्लँकेट घेऊन ते ब्लँकेट वगैरे उचल करून घेतलं. आणि दिवाबत्तीची वेळ झाली होती, तर झाडझूड करून घेतली आणि इकडे बाहेर येऊन पाहिलं कपडे घ्यायसाठी. तर अंधार झालेला होता आणि इतका सुंदर व्ह्यू होता, बघू शकता तुम्ही. वर आकाश सर्व निळं आणि खाली एकदम ऑरेंज, येल्लो, ऑरेंज आणि रेडिश. बघता बघा किती डार्क झालेला आहे, म्हणजे पटकनच अंधारून जाते, लवकरच सूर्य मावळून जाते. आणि त्यानंतर मग इथे मी शान्वीचे हातपाय वगैरे धुवून दिले आणि तयारी केली. तयारी करून झाल्यानंतर मी दिवावात करून घेतली. माझं रात्रीचं स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे. म्हणजे मला स्वयंपाक काही तेवढं करायची गरज नव्हती. सकाळची भाजी, वरण, भात आहे आणि पोळ्या संपलेल्या होत्या, फक्त पोळ्या टाकल्या मी. आणि आता त्यात मला आंब्याची चटणी खायची इच्छा होत आहे, तर मी आता आंबे आणायला चालली कच्चे. आणि मला ब्लाऊजचं सुद्धा थोडंसं सामान आणायचं आहे. तर आता मी पटकन निघते मार्केटमध्ये जायसाठी. आणि शान्वी गेलेली आहे विहानकडे, तर ते तिकडे आहे, तर मी पटकन जाऊन येते. कारण ती जर सोबत आली, मम्मी मला ते, मला तिकडे जायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. गेली मी ब्लाऊजचं सामान आणण्यासाठी.
देवळीमध्ये जेवढेही दुकानं आहेत तेवढेही दुकान फिरली, पण मला एक साधी मोत्याची माळ, पिंक कलरची मोती पाहिजे होती, मोत्याची माळ भेटली नाही. म्हणून मी वरतीत जात असते. तर मग माझं घरी आली तशीच वापस, जेवण खावण केलं, मी काहीच शूट नाही केलं आणि तशीच बाहेर गेली फिरायसाठी. आम्हाला उशीर झाला. पराठे तुमच्याकडे काय म्हणते त्याला? धपाटे म्हणते यांच्याकडे. या दिग्रस साईडच्या आहे ना. ढापडे म्हणजे ते जाडे ते थालीपीठ म्हणते आपल्या थापून करते ते. आणि हे लाटून केलेले धापडे. चांगलं आहे. प्रत्येककडं वेगळं जिल्हा बदललं की सगळं बदलून. जस्ट आमचं जेवण झालं आणि भांडे वगैरे घासले. मी निघाली बाहेर फिरायसाठी. स्नेहाताईचं कधीच झालेलं आहे, त्या केव्हाच्या झाल्या, पण आता मला कंपनी देत आहे. तर उन्हाळ्याचं तसंही आम्ही उशिराच, म्हणजे बराच वेळ आम्ही उन्हाळ्याचं तसंही आम्ही बराच वेळ बाहेर फिरत असतो, कारण हे पोरं झोपायलाच नाही पाहत, नाही यांना खेळायलाच पाहिजे. तर चला आज आम्ही इथे फिरून घेतो, शतपावली करून घेतो. आमची शतपावली नाही 1000 पावली होऊन जाते. 100ला जसं शतपावली म्हणते तसं 1000ला काय म्हणत? 10,000. तर आम्ही 10,000 पावली करून घेतो आणि नंतर आराम करतो. तर चला, आमचा व्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला, कसा नाही, कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा मॅडम. केलंय ना. तर बाय बाय.